आपल्या कुडातली एक आजी भलतीच फॉर्मादा। ह्या आजीन रांगणा गड चढान सगळ्यांका तोंडात बोटा घालूक लायल्यान। हिरव्यो गड चढताना भल्या भल्यांच्या तोंडचा पाणी पळता। चला बघूया ह्या आजीची कमाल। सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या सीमेवरचो रांगण्याचो गड 2227 फूट इतकी याची उंची। हो गड चढताना भल्या भल्यांका नाकी नऊ येतात। पण ह्यो गड चढाचो पराक्रम केल्यान न्यूजेच्या एका आजीन लक्ष्मी विष्णू पालव असा या आजीचं नाव। सगळ्यात महत्वाचा तिचा वय। ता जर ऐकल्यात ना तर चाट पडताल्यात। वय हा 80। पण तिचो जो काय तो उत्साह ना तो तरण्या ताठ्या पोरांका लाजणारो। हातात काठी घेऊन आणि छत्रपती महाराज की जय म्हणान तिने हो गड चढाक सुरू केल्यान आणि चढान पुरो केल्यान फक्त 2 तासातच। सकाळी 9 वाजता गड चढाक सुरुवात केली, 11 वाजता पोहोचलो। जाताना मला काय त्रास झाला नाही। मी आपल्या देवाचं नाव घेत जय शिवाजी महाराज की जय म्हटलं, पायऱ्याकडे हात लावलो, पाया पडले, वाटेक लागले आणि संपूर्ण गड चढान आरामात पोहोचलो। सगळी लोक दमत होती, बसत होती, पण मी काय एकदमच जरा बसले, बाकी नाही बसा। विशेष म्हणजे या आजीचे 3 पिढे तिच्या सोबत होते। त्यांच्या वांगडा स्टायलिश फोटो काढूकय ती इसराग नाही। आज ह्या वयात इतको मोठो रांगणागड चढणा म्हणजे काय खावची गजाल नाही। खराच या आजीचो नादच खुळो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।